Hello friends. Good afternoon. गुड इव्हिनिंग. कारण good evening. almost, संध्याकाळच झालेली आहे. आम्हाला सकाळची कामं आवरता हो ना, आज खूप काम आज होतं. आहे काय? काय आहे? आज दसरा आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपण सगळ्यांना Wish विश करूया. करूया. दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे का बरं? खूप थकलो आहे मित्रांनो. माहितीये का, सकाळपासून फक्त काम करत आहे मी. पूर्ण मजूर बनून ठेवलेला आहे. मी किती काम करत आहे? मी तर तू किती काहीच नाही केलं. kitchen मध्ये. अच्छा बेटा, मी दिवसभरापासून किचन मध्ये आहे, पण तरी पण मी स्माइलच करत आहे. आणि तुम्ही अरे यार, खरंच थकलो मी. माहितीये का, माझी कंबर सकाळपासून सकाळी वर्कआउट करायला गेलो मी आणि त्याच्या वर्कआउट नंतर कार वॉश केली, नंतर टू व्हीलर्स वॉश केल्या आणि आत्ता किती वाजले आहे संपदा? 4 वाजलेले आहेत. तर सकाळपासून मला सगळं आवरायला 4 वाजले आहे आज. अच्छा बेटा, मी माझ्या कामांची लिस्ट सांगितली तर हे 2-3 कामं काहीच नाही आहेत बेटा समोर. मी सांगू का माझी? तुम्ही तरी जिमला जाऊन वर्कआउट करताय, मला तर वर्कआउट करायला पण जावं लागत नाही. आज विशेष म्हणजे आज दसरा असल्यामुळे आमच्या मावशींनी पण सुट्टी घेतली कामवाल्या. ते आल्या नाही, त्यांनी मला सगळं झाडू पोछा, त्यानंतर अव्या हात दबून दुखा बायको जरासे. दुखत आहे का हात? हात कंबर सगळं दुखत आहे. तर मग माझे कामं सांगू का? नाही. बरंच थांबवलं आहे का? नाही, बस होते. युजर्स आपले आणखी म्हणाल की हे नुसतं कामाचीच लिस्ट सांगतात का काय आणि पुढे काय करतात. हा, तर चला, तर आज आहे दसरा, त्याच्यामुळे आज खूप मस्त एक्साइटिंग आम्ही सेलिब्रेट करणार आहोत दसरा. Yes. कारण हा जो दसरा असणार आहे तो आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आमच्या या न्यू फ्लॅट मधला हा आमचा फर्स्ट दसरा आहे. असणार आहे. अव्यांचा सेकंड आहे आय थिंक, राईट? पण अव्यांचा- त्याला समजतं हा. तेव्हापासून, म्हणजे हा फर्स्टच आहे असं म्हणता येईल. हा. लास्ट इयरला तो खूप छोटा होता, त्याला खूप काहीच होता. समजत नव्हतं. हम्म. आता तो 1.5 वर्षाचा आहे, तर त्याला आणि बऱ्यापैकी लास्ट समजत आहे इयर की तर घरी काहीतरी आपण चालू घरी आहे. होतो. या इयरला पुण्यात आहे. हा, म्हणजे आपल्या लग्नापासूनचा हा पुण्यातला पहिला पहिला आहे. दसरा. त्याच्यामुळे थोडे वाईब्स वेगळे आहे. गावाकडले वाईब्स आणि पुण्यातले वाईब्स खूप थोडं वेगळे आहेत. डिफरंटच आहे. हा. सो आता आम्हाला थोडं सामान पण परचेस करायला जायचं आहे, कारण की कार वॉश तुम्ही- झालेलं हा. आहे. आता मला फ्लावर्स आणायला जायचं आहे. आपण कालच घ्यायला पाहिजे होते फ्लावर्स, हम्म. पण मला वाटलं की ते पुन्हा हे होऊन जातील, चिमून जातील, हम्म. फ्रेश राहणार नाही, त्यामुळे दॅट्स फाईन. आता आज इथे मार्केटमध्ये घेऊया जाऊया. आपण. हा. मला रांगोळी पण काढायची आहे. येस. पुरण रेडी झालाय, त्यामुळे थोडी रिलॅक्स आहे. नाही, लेट्स चला बघा सरप्राईज. तुम्ही काय आहे. आता आहे. सगळं रिव्हील केल्यावर कसं नंतर मजा राहिली पाहिजे ना संपदा. बरोबर. So watch till the end. We have some surprises as well, and some guests are also coming to our house for celebration. Yes. Yes. So चला भेटूया. चल, फुलं आणायला संपदाचे काम करत आहे किचन मध्ये. सगळ्यांसाठी खाऊ बनवणार आहे. सो आणि मम्मी पप्पा क्रिकेट बघत आहे, अभ्यान पण क्रिकेट बघत आहे आणि मी चाललो आहे फ्लावर आणायला. बघतो आता मार्केटमध्ये जाऊन कसे फ्लावर्स आहे तर. सो विल सी. फायनली फुलं मिळाली आहे मला आणि ते गजरा तर नाही दिसत आहे मला संपदासाठी, कारण की ते घ्यायचा होता. सो बघूया. फायनली झेंडू मिळाला आहे आणि मी आता वापस जातो आहे घरी. आणि संपदासाठी मी रेड रोजेस घेतलेला आहे, कारण की गजरा तर मला मिळालाच नाही. आणि ते जे शॉपवाले दादा होते ना, त्यांना पण मी विचारलं की इथे कुठे पॉसिबल आहे का या एरियामध्ये गजरा मिळणं, पण त्यांनी पण डायरेक्टली नाहीच म्हटलं, कारण की ते म्हणाले 20 जणांपैकी एकच जण गजरा मागतात आणि त्यामुळे ते पण नाही ठेवत गजरा बेसिकली. सो मग मी रेड रोजेसच घेतले संपदासाठी. पण बघूया राव, मला तिला द्यायचं आहे गजरा. सो बट आता तर पॉसिबल नाही आहे, कारण की ऑलरेडी लेट झाला आहे. मला 4:45 झालेले आहे आणि घरी जाऊन पुन्हा हार वगैरे बनवायची आहे मला माझ्या गाडीसाठी. सो त्यामध्ये पण टाईम जाईल. सो म्हणून मी स्किप केलेला आहे. जर टाईम असता तर डेफिनेटली मी जे लोकल शॉप्स आहे ते पण एक्सप्लोअर केले असते संपदाच्या गजऱ्यासाठी,
कारण की बेसिकली जी मुली आहे राईट ते साडी आणि गजरामध्ये खूपच सुंदर दिसतात. म्हणून मी ट्राय करत होतो, बट इव्हेंच्युअली ते झालं नाही. सो बघू काय होतं तर. ओके देन, चलो भेटूया थोड्या वेळात. बाय. फायनली संपदाने रांगोळी काढली आहे इथे, आणि छोटीशी काढली आहे फक्त, पण अव्यान पण खूप मदत करत आहे तिला. अव्यान हाय. आजारी आहे, अव्यांना खूप छान छान तयारी करून देणार आहे मम्मा. अव्यान पण रांगोळी काढणार आहे. बघ किती छान फ्लावर्स काढलेले होते आपल्याकडे. फायनली संपदाची रांगोळी झालेली आहे. खूप छान रांगोळी काढली आहे, छोटी, बट दॅट इज फाईन. स्टार्टेड. अव्यान तिने खूप काही पण तोंडात नसतं का. चलो चलो चलो, अव्यान रेडी झालाय, बाबा झालेच नाही. हो झालो मी, थोडं बाकी आहे माझं फक्त. ओके चला, फॉर्म करायचंय. माझा फक्त मेकअप आला, हे बॉलपिन लावून द्या ना. बरं, बॉलपिन आणि त्यामध्ये काय डिफरन्स राहते का? अरे खूप डिफरन्स आहे. हे साधी पिन लावली ना तर याच्यामध्ये ते पदर असतील, पूर्ण साडी खराब होण्याचे चान्सेस आहे. बॉलपिन जर यूज केली ना हो तर का? त्याच्यामध्ये व्यवस्थित राहते साडी. हो, मला माहितच नव्हतं बॉलपिन आणि त्यामध्ये. आता मी बॉलपिन लावून द्यायची. काय झालं बाळा? चलो दादू तर रेडी झाला, दादू तर रेडी झाला. डन. दादूला सॉक्स घालून द्या. ओके येस. चलो चलो, आता मम्मा मेकअप करते थोडासा. ओ आय एम डन. मम्मा, अरे वा, गुड गुड गुड. जाओ जल्दी बाहर जाओ. चलो. तर चला मी पण फटाफट रेडी होऊन घेते. अव्यान आणि त्याचे बाबा जोपर्यंत तिकडे बिझी आहे तोपर्यंत मी माझं फटाफट आवरून घेते. सर्वात आधी मला हे मॉइश्चरायझर खूप आवडतं डॉट अँड कीचं, त्यामुळं मी हे रेग्युलरली यूज करत असते, मॉर्निंगला नाईटला दोन्ही टाईम. यानंतर मी सनस्क्रीन लावत असते, बट ॲक्च्युली आता काही गरज नाही आहे, कारण आता रात्र आहे. मोस्टली मी तरी पण लावत असते, पण आता स्किप करते कारण मला फास्टमध्ये रेडी व्हायचं आहे. यानंतर डॉट अँड कीचं हे माझ्याकडे आहे, काय म्हणतात त्याला, हे ॲज अ बेबी क्रीम सारखं पण वर्क होतं. ह्याची लावण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे. मला हे आवडतं. हे बाकीच्या क्रीमपेक्षा, बेबी क्रीमपेक्षा किंवा हे खूप लाईट वेट आहे, त्यामुळे हे खूप हेवी नाही आहे, त्यामुळे हे थोडं ना लिक्विडी जास्त आहे, बट इझिली अप्लाय होतं. तुम्ही पाहू शकता काय डिफरन्स आहे. स्किन थोडी ग्लो करते, त्यामुळे मला हे आवडायला लागलं आहे. याआधी मी दुसरी क्रीम लावायची, बट या क्रीमने माझं मन जिंकलं आहे. त्यामुळे मला ही डॉट अँड कीची खूप आवडते. त्यानंतर आय मेकअप तर काही मी करणार नाही, त्यामुळे सिम्पली लायनर लावणार आहे. लायनर मी कॅमेरामध्ये बघून नाही लावू शकत, कारण मला तेवढी सवय नाही आहे, त्यामुळे मी मिररमध्येच बघून लावत असते. मी हे लिक्विड लायनर मोस्टली यूज करते. तुम्ही कुठलं लायनर यूज करता मला कमेंटमध्ये सांगा, आणि सांगा की कुठलं लायनर तुम्हाला बेस्ट वाटतं, कारण मला तर हे लिक्विड लायनर खूप बेस्ट वाटतं आणि हे खूप इझिली मी अप्लाय करू शकते. ॲक्च्युली मला याची खूप प्रॅक्टिस झाली आहे म्हणून मला हे बेस्ट वाटतं, बट स्केच पेनवाला ना काही दिवसात माझा असा एक्सपिरियन्स आहे की तो खूप लवकर ड्राय होऊन जाते. जेव्हा ते नवीन असते एखाद महिना तेव्हाच ते चांगलं वर्क करतं, पण हे जे लायनर आहे ना ते ऑलमोस्ट 1 इयर झालं आहे. मला अव्यांच्या बाबांनी मेकअप किट गिफ्ट दिली होती, त्यामधलं हे लायनर आहे आणि हे अजूनही चालत आहे. ठीक आहे. त्यानंतर लिपस्टिक लावण्याआधी मी थोडा लिप बाम लावते, कारण माझे होठ थोडे ड्राय आहे. आजकाल ना माझं पाणी पिण्याकडे बिलकुल लक्षच नाही आहे, सगळं लक्ष अव्यांमध्येच असते. त्यानंतर मला मॅट लिपस्टिक खूप आवडतात. आधी मी मॅट लिपस्टिक एवढी प्रेफर नाही करायची, बट आजकाल मला मॅट लिपस्टिक खूप आवडायला लागल्या. मॅट लिपस्टिकचं कसं आहे ना, थोडं जरी अप्लाय केलं आणि स्मच केलं की पाहिजे तसा लुक येऊन जातो आणि लॉंग लास्टिंग असते.
त्यामुळे मला मॅट लिपस्टिक खूप आवडत आहे. तुमचं कॉम्पॅक्ट नाही दिसत आहे. हिअर इज माय कॉम्पॅक्ट पावडर. ओके, थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर पण लावून अशा प्रकारे मी सगळीकडे थोडंसं हलकंसं पावडर पण लावून घेत असते, म्हणजे मेकअप कसा इव्हन दिसतो सगळीकडे. नाहीतर चेहरा आपला फेस थोडा व्हाईट होऊन जातो आणि मेक तसेच राहून जातो. त्यामुळे नेकला सुद्धा आपण पावडर लावायला पाहिजे मला असं वाटतं. आता बस लास्ट आहे. संपदा झालं नाही का तुझं? बस थोडंसं झालं, ऑलमोस्ट झालं. केस केली झालं. वाव, लुकिंग सो ब्युटिफुल. खरं थँक्यू. पण काहीतरी मिसिंग वाटत आहे मला. शिकली नाही, ते पण मिस आहे, पण त्यापेक्षा एक मिसिंग पार्ट दिसत आहे मला. इयरिंग्स मिस वाटत आहे मला. बरंच लक्ष दिलं. मला वाटलं की काय मिसिंग आहे, मी म्हटलं टिकली. कोणती घालणार आहे पण तू इयरिंग्स? आता बघते आय हॅव वन चॉईस. कोणती. त्या दिवशी तुळशीबाग मध्ये जे आपण घेतली ती मस्त दिसेल. थांबा एक मिनिट हा, शोधते मी. ओके, शोध पटपट. कशामध्ये ठेवले होते मी? हा, सापडले फायनली. सो हे इयरिंग्स खूप छान दिसेल. चांगलं आहे ना. सो चॉईस घेऊन दिले बाबा. एवढ्याच्या चॉईसची इयरिंग आहे. मस्त. थँक्यू थँक्यू. मला खूप आवडते माहिती का ज्वेलरी, इयरिंग, नेकलेस, बँगल्स. ही माझी फेवरेट गोष्टी आहे. या टिकली खाली ना मला स्टोनवाली टिकली लावायला खूप आवडते. कसं वाटत आहे आता? मस्त मस्त मस्त. खूप छान. कसं दिसतंय आम्ही सगळे आमचे ॲसेट जे आहे ते अरेंज केलेले आहे आणि आता आम्ही त्यांची पूजा करणार आहे. संपदा, हो आली. चलो फिर आपण पूजा करू. नमस्कार करा सगळ्यांना. दादू आजचे नमस्कार करा. जय. काय करत आहे तू? पोथी वाचत आहे. या आपण या झाडांच्या पानात आता आपण आरती करू. अभ्यास. येस. चलो अव्यान बोल श्री गजानन महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दळांची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुरांची, कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय. दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. कर्पूर गौरम धूपम दीपम समर्पयामि. जय भगवान की जय. हे घ्या सोनं. हॅपी दसरा. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी दसरा. अव्यान आबाला आजीला दे. घे आबाला दे. आजीला दे. हे घे आजीला दे कोणाला देते आणि पहिले? पाया लागा. अव्यान पहिले कोण आबाला. दे कोणाला ना. दिलं? अरे बापरे. हॅपी दसरा. हॅपी दसरा. मोठा हो. हॅपी दसरा म्हटलं ना तू आबाला. दे ना आबाला दे. या हे घ्या.
सोन्याचं झाड आणलंय मी. ठीक आहे. बापरे, सोन्याचं दसऱ्याच्या झाड. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी दसरा. हॅपी दसरा. अव्यांना पण. अव्यांला हॅपी दसरा. हॅपी दसरा अव्यान. हॅपी दसरा. बाबाला आणि मम्माला दे. इकडे दे. हे घे. बाबाला आणि मम्माला दे. दे. हॅपी दसरा. नमस्कार करा बाबाला. अरे ओ बाप बाप. रे, खूप मोठा हो, पिल्लू यशस्वी हो. बापरे, एवढं पाय लागत आहे. सोड. बस झालं बरं. बस होते रे बाबा. आणि मम्माला हॅपी दसरा बेबी. हॅपी दसरा. नमस्कार कर आता. मम्माचे नमस्कार कर. मम्माचा नमस्कार कर. मम्माला नमस्कार कर. यशस्वी वा हो, वा दादू. वा वा. गुड हे घे, गुड गुड. खाऊ घे, खाऊ. चलो चला. आपण खाली जाऊ. चला आता खाली जायचं आहे आपल्याला पटकन, कारण की रावण दहन होणार आहे तिथे. चला आम्ही चाललोय आता गाडीची पूजा करायसाठी. अवभ्यान आणि आबा तर रेडीच झालेले आहे. फायनली कारकडे आलो आहे. संपदा गाडीची पूजा करत आहे. संपदा. रावण दहनासाठी सगळी सोसायटी जमा झालेली आहे इथे, तुम्ही पाहू शकता. सोसायटीने खूप छान अरेंजमेंट केलेले आहे. काही जर इमर्जन्सी झाली इथे फायर एक्सटिंग्विशर पण ठेवलेलं आहे. आणि हे सोसायटी मेंबर्स आहे आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहे. त्यांना असं वाटत आहे की कधी आपण रावणाचं दहन करतो, कधी नाही, असं होत आहे त्यांना. सो एव्हरीबडी इज एन्जॉयिंग. फायनली त्यांनी लावलेली आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली तुम्ही बघू शकता इथे रावणाचं दहन चालू आहे. मी तुम्हाला शोधत होते, तुम्ही मला शोधत होते. हो, मी तुला शोधतो. अव्यन तर घाबरला. हो का? थोडासा घाबरला का तो? अव्यन घाबरला. अव्यन घाबरला. फटाके. दीदीला सोनं दिलं तू अव्यन? हॅपी दसरा दे दीदीला. हॅपी दसरा. वाव. श्रीदिक हॅपी दसरा. चला घरी जाऊ. देवींची पूजा करत असतो ना आपण. येस. यावेळी आपलं लक्षच नाही राहिलं. स्टेरिंगची पूजा करायची आहे ना. 1 2 3 4 and this is 5. Happy Dashra. Thank you. Happy Dashra. नमस्कार कर. नमस्कार. Happy Dashra. अरे संपदा
तुला तर गिफ्ट द्यायचंच विसरलो मी. ओ थँक्यू. अबॅन तुला पण वन फॉर मम्मा. हॅपी दशेरा. हॅपी दशेरा. बाबाला दे. आपण असं लावूया हा, मम्माला. मम्माला याच्यामध्ये टाकतोय. त्याला त्याला कट करावं लागेल. एवढी मोठी स्टेज नाही टाकायचं. येस सी दिसणार पण नाही आहे स्ट्रेन. हो येस. थँक्यू. अंगद अरे बापरे. जान दे.